मी सुरेश करडेले, जिल्हा अध्यक्ष तेली समाज। गेल्या 23 वर्षामध्ये आदरणीय खैरे साहेबांनी या वधूवर परिचय मिळवण्यासाठी 20 वर्ष भोजनाची व्यवस्था केली आणि एक आमचं नेतृत्व आमच्या समाजासाठी कधी बी आदर्शित असं व्यक्तिमत्व खैरे साहेबांच्या रूपाने आम्हाला लाभलेले आणि खैरे साहेबांच्या आणि जयदत्त अण्णांच्या मार्गदर्शनाखालीच हे 23 वर्ष हे कार्य आमचं अविरत चालू आहे। आणि 23 वर्षामध्ये खैरे साहेबांना 20 वर्ष जेवणाची व्यवस्था या सर्व समाज बांधवाची सांभाळलेली असे आमचे गुरुवर्य खैरे साहेबाला मी खरोखर वंदन करतो आणि सर्व समाजातर्फे मी साहेबांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। यानंतर आमचे अध्यक्ष बोलतील 2 सेकंद साहेबाविषयी बोलतील। अध्यक्ष वधूवर मेळावा समिती 2025 माननीय खैरे साहेब म्हणजे संताजी महाराजांच्या आमच्या समाजाचे आणि संताजी महाराजांचे अनुयायी असं समजून दरवर्षी आम्हाला अगदी घरचे पितृतल्य असा आशीर्वाद त्यांचा दरवर्षी मिळत गेला। गेल्या 20 वर्षी त्यांनी अन्नदानाचं भरीव असं योगदान दिल्यामुळे आमचा उत्साह वाढून आम्ही 20 वर्षापासून या मेळाव्याचा हिरिरीने सहभागी सर्वांना घेऊन मेळावा यशस्वी करीत गेलो। त्यांचीच परंपरा म्हणून यावर्षी बी या संभाजीनगर जिल्ह्याच्या खासदारांनी अन्नदान केलं आणि त्यांच्यामुळं हे पुढे चालू झालं। अशा पद्धतीने हा मेळावा 2025चा आयोजित करण्यात आला। खैरे साहेबांनी येऊन आशीर्वाद दिले त्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे ऋणी आहे। असाच आशीर्वाद खैरे साहेबांचा आमच्या सर्वांच्या पाठीशी असावा अशी विनंती। संत जगनाडे महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आमचा सर्व हा समाज तिळवंतेली समाज हा खूप मोठा समाज आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगरला तर प्रचंड गावागावात आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे, परंतु संघटित नव्हते। जवळपास मग सर्व समाजाच्या आधी ज्येष्ठांनी एकत्र केलं सगळ्यांनी आणि मग आहे आणि जवळपास आता 23 वर्ष त्या ठिकाणी हा वधूवर परिचय मेळावा होत आहे आणि 20 वर्षामध्ये आपण आपलं जे काही योगदान असेल ते केलेलं जरी असलं तरी यांनी ती परंपरा कायम ठेवलेली आहे। आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की याच्यातून अनेक मुलं मुली त्या ठिकाणी तयार होतात, स्टेजवर येतात, बोलतात की माझं नाव आहे, मला असं पाहिजे तसं पाहिजे, मी इतकी शिकलेली आहे वगैरे वगैरे। मग मुलगा येतो, माझं नाव आहे, मी इतकं शिकलेलं आहे, मला अशी मुलगी पाहिजे वगैरे वगैरे। मग त्याच्यातून इथले ते आता पण तुम्ही सगळे घोळके दिसतात सगळे, लगेच चर्चा सुरू झाली आणि हा तो मुलगा चांगला आहे, तो ती मुलगी चांगली आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा एक समाजाने खूप मोठी हे केलेलं आहे। आधी पूर्वी आमच्या पंचायती घरं जे आहे किरणतोडीतलं तिथे सगळे ज्येष्ठ लोक त्या ठिकाणी हे करायचे आणि सामुदायिक विवाह पण करायचे। मी आता यांना म्हणलो होतो जर समजा सामुदायिक विवाह तुम्हाला जमत असतं पुढे तो पण करा, आम्ही आहोतच तुमच्याबरोबर। आणि निश्चितच सांगतो समाज खूप मोठा आहे, समाज खूप मी त्या समाजात वावरतो म्हणजे मी त्या समाजाचंच असं लोक म्हणतात मला, कारण खैरे अण्णा त्यांच्याकडे पण आहे बरोबर। म्हणून या ठिकाणी मी आमचे सुरेश खडेले धन्यवाद देतो, मिटकरांना धन्यवाद देतो, आमचे कचरूजी नारायण दळवी, त्रिभुवन, आमचे हे सगळे बाकी सगळे जी मंडळी जी आहे सगळे त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो आणि असाच कार्यक्रम पुढे चालू ठेवा। शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संताजी। नमस्ते, माझं नाव वैशाली जगन्नाथ सोनवणे। माझं शिक्षण BCom मी 3rd इयरला आहे सध्याला आणि मी राहणार इथलचीच आहे, संभाजीनगर, गजानन नगर, गारखेडा परिसर, औरंगाबाद हा माझा पत्ता आहे। माझ्या वडिलांचं नाव जगन्नाथ सोनवणे, ते नोकरी ड्रायव्हरची करता कंपनीमध्ये आहेत आणि अशी अपेक्षा वगैरे अशी काही नाही, अनुरूप आहे, फक्त वेल सेटल्ड हवं, बाकी काही नाही। आणि माझ्या मामांचं गाव ते संभाजीनगरच आहे, ते राहणार कैलासनगरचे आणि त्यांचं ऑटो चालक आहेत, ते इथेच कार्यरत, इथेच काम करता आणि वधूवर मेळावा एकदम चांगल्या पद्धतीने भरवलं ते आणि वधूवर मेळाव्याचं एकदम सिस्टमॅटिक असं प्रोग्राम झाला आहे। हा खूप चांगल्या पद्धतीने यांनी सगळं केलं आहे आणि असंच पुढे हा वधूवर मेळावा होत राहो आणि लोकांची जोडी इथे जुळत राहो अशी अपेक्षा। डॉक्टर नागेश नारायण राऊत, शिक्षण डॉक्टरेट इन फार्मसी, राहणार छत्रपती संभाजीनगर, मूळ गाव सिद्धनाथ वाडगाव, सध्या SND कॉलेज ऑफ फार्मसी येवला येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे। 198 अपेक्षा अनुरूप। मामा संतोष आसाराम सोनवणे, दाभाडी,
आणि काका दत्तात्रय जगन्नाथ राऊत, शनी शिंगणापूर. मुलीकडनं काय अपेक्षा मुलीचे काय सुशिक्षित आणि मनमिळव. अजून याच्या व्यतिरिक्त काही नाही काय. शिक्षण वेल क्वालिफाईड आणि संताजी महाराज